नमस्कार, आयका इंडिया लिमिटेडमध्ये आपलं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण जे काम करत आहोत त्याच्यामध्ये आता स्ट्रॉबेरीसाठी आपण इकडे जसं दशपर्णीचं आत्ता आपण इकडे बनवून ठेवलं एक बॅरल आणि दुसरं आपण आता बनवतो इथं जीवामृत आपण आत्ता आपले जे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट लावलेले आहेत त्यासाठी वापरणार होतो. आज 17 जून आहे. तर आपण पहिल्यांदा काय केले 200 लिटरचा बॅरल घेतला आहे, त्याच्यामध्ये 150 ते 160 लिटर पहिलं पाणी भरून घेतलं आहे. पाणी भरल्यानंतर आपल्याला लागणारे घटक काय काय आहेत, एक तर आहे बेसन पीठ किंवा कुठल्याही डाळीचं पीठ घ्या आपण, किंवा कुजलेले एकदम डाळ किंवा हरभरे असतील त्याचंही तुम्ही जर मिश्रण केलं तरी चालतं. नंतर 2 किलो काळा गूळ घ्यायचा, काळा गूळ पाण्यात मिश्रित करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर 10 लिटर गोमूत्र घ्यायचं. गोमूत्र हे गावरान गाईचं असलं पाहिजे आणि ते साधारणतः 15 दिवसापेक्षा जुनं असेल तर अतिउत्तम आणि ताजं असेल तरी चालतं त्याला. त्यानंतर आपल्याला झाडाखालची माती घ्यायची, पिंपळ किंवा वडाच्या झाडाखालची माती घ्यायची. हे सुकी माती अशी एकदम बारीकवाली माती घ्यायची, ती साधारणतः एक वंजळभर घेतली, अर्धा किलो घेतली तरी चालते. आणि त्यानंतर आपल्याला गावरान गाईचं शेण घ्यायचं आहे. तर शेण काय करायचं, असं एकदम पातळ कपड्यामध्ये बांधून असं हे करायचं त्याला. आपण जर ड्रीपने सोडणार असेल तर, आणि ड्रीप नसेल सोडलं तर पूर्णपणे घेतलं तरी ते चालू शकतं. आता आपण काय केलं, हे शेण आहे, हे शेण आपण याच्यामध्ये बांधलेलं आहे, साधारणतः 10 किलो आहे. आणि हे शेण आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्याशी पोटडी बांधायची आणि ते याच्यामध्ये ठेवायचे. गजान भाऊ इकडे ना, याच्यामध्ये ठेवायचं असं. म्हणजे काय होणार, याच्यामध्ये फक्त त्याचा अर्क आतमध्ये उतरणार आहे. ते पाणी टाकायच्यामध्ये, याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं तर ते काय होणार, तुमचं शेणातला अर्क जो आहे तो आतमध्ये उतरणार. आणि ही पोटली अशीच ठेवायची शेवटपर्यंत, 7 दिवस ठेवायचे याच्यामध्ये. टाका स्पीडने टाकत जा. काय होतं, त्यामुळे शेण पूर्णपणे आतमध्ये गाळून जाईल आणि त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरला जाईल. मग तो आपल्या ड्रीपला चोकअप करणार नाही. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे मिश्रण घेणार आपण टाकायला. टाक पटकन, ओतून टाक पाणी. हां, ते साईडने टाकून द्या, आता साईडने टाकून द्या. हे आपण त्यात गुळाचं पाणी टाकून दिलं आता. बेसन पीठ, बेसनचं जे पाणी केलं होतं बारीक, ते टाकलं. त्यानंतर पाणी टाकून थोडंसं टाकून द्या. त्यानंतर गोमूत्र ते थोडं साईड, ते नंतर पाणी टाकल्यानंतर. नंतर आपण त्याच्यामध्ये गोमूत्र टाकलं. गोमूत्र अजून घ्या, हे 10 लिटरपेक्षा कमी होतं त्याच्यामध्ये. हा टाका. हां, तिकडे टाक, बाहेर टाक. ओके, आता हे गोमूत्र टाकलं. आता आपण काय करायचं, याला आहे ना, याचं बांधून ठेवून पूर्णपणे हे करायचं. आणि जी ही माती टाकून दिली वरून. आणि आता उरलेल्या याच्यामध्ये काय करायचं, पूर्ण आपण इथपर्यंत बॅरल भरून घ्यायचा पाण्याने. त्यानंतर तो आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला त्याला काय करायचं, फिरवायचं आहे. आणि हे जे बांधलेलं आहे याच्यामध्ये ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे. त्यामुळे याच्यामधला पूर्णपणे अर्क काय होईल, 7 दिवस पूर्ण कुजून जाईल. आणि हे 7 दिवसानंतर आपण काय करू शकतो, जीवामृत ड्रीपने सोडायला किंवा डायरेक्टली ड्रिंचिंग करण्यासाठी कुठल्याही पिकाला आपण वापरू शकतो. आपण हे स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटसाठी त्याचे ऑर्गॅनिक सगळे जे आपल्या स्ट्रॉबेरीला पुढे झाडं लावायला येतील त्यासाठी आपण आत्ता हे जीवामृत किंवा हे जे काय दशपर्णी आहे कीटकनाशकाचं, हे दोन्ही गोष्टी बनवत आहोत. तर तुम्हाला आम्ही हे ऑर्गॅनिक जे स्ट्रॉबेरीज किंवा बाकी सगळे जे प्रोडक्ट बनवणार आहोत हे आम्ही तुम्हाला वारंवार आमच्या व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, सांगणार आहोत. आणि स्ट्रॉबेरी तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही ऑर्गॅनिक 100% तुमच्यामध्ये पोहोचवणार आहोत. तर जर तुम्हाला याची माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढच्या वेळेस असे सगळेच व्हिडिओ मिळतील. नंतर स्ट्रॉबेरीची रोपं त्याची मोठी झाल्यानंतर ती लागवड कशी करतो, त्यानंतर त्याला फ्लावर कसे येतात, फळं कसं येतात आणि ते तुमच्यापर्यंत ऑर्गॅनिक कसं पोहोचलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. धन्यवाद.